नमस्कार मित्रांनो. आज सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षाचं आज आपण दर्शन घ्यायला गेलो तर राधाकृष्णाच्या मंदिरामध्ये. पहा, हे मंदिर आहे राधाकृष्णाचं, खारघर सेक्टर 35 मध्ये. किती छान आणि सुंदर मंदिर आहे पहा. आज इथं भक्ताने असं मंदिरामध्ये एकमेकाचं तोंडी दिसत नव्हतं, एवढी महागर्दी केलेली होती दर्शनासाठी. आणि इथं गेल्याच्या नंतरला असं मन एकदम असं प्रसन्न झालं आणि असं वाटलं इथंच थांबावं की काय. आज एवढी गर्दी होती नवीन वर्षाची, खूप लांबून लांबून लोक दर्शनासाठी आलेले होते. सर्व भक्त आतुरतेने दर्शनाची वाट पाहत होते, दर्शन घेण्यासाठी एकमेकांवर ढकलत होते. खूप म्हणजे खूपच गर्दी झालेली होती आज. एवढी पब्लिक होतं की भरपूरच. आणि असं आपण कधी पण गेलो ना तेव्हा एवढंच पब्लिक असतं, इतर लोकांचं दर्शन पण होत नव्हतं. तरी पण लोक एकमेकाच्या अंगावर पडून ढकलून ढकलून एकमेकांना दर्शन घेण्याच्या गर्दीमध्ये होते. आज हे पहा, किती छान गार्डन वगैरे आहे. मंदिर एवढं छान मंदिर आहे ना तिथं. कोण कोण गेलं होतं या राधाकृष्णाच्या मंदिराला मला कमेंट करून नक्की सांगा. हे खूप म्हणजे खूप छान आणि सर्वात श्रेष्ठ मानलेलं हे खारघरचं मंदिर आहे. इथं खूप लांबून लोक येतात. द्वारकाधीश जसं होतं राधाकृष्णाचं, तसंच एक हे मंदिर मांडलेलं आहे. खारघर सेक्टर 35 मधला, नवी मुंबई. तर मित्रांनो, तुम्हाला जर कधी ह्या मंदिराच्या दर्शनाला यावंसं वाटलं तर नक्कीच या मंदिराच्या दर्शनासाठी. खूप म्हणजे खूपच इथं खूप छान सुंदर आहे पाहण्यासाठी. आणि इथं आल्याच्या नंतरला मन असं एकदम रमून जातं आणि असं वाटतं खरोखर आपण इथंच थांबावं की काय. खूप छान वातावरण आहे. हे पहा, किती छान आहे दृश्य. हे पहा, उजेड असल्यामुळे जास्त मंदिराचं आपल्याला दर्शन नाही होते. लांबूनच कॅमेरा लावलेला आहे मोबाईलवरती, त्यामुळे इथं आपण कुठलीही मनातून जर इच्छा बोललं तर ती आपल्याला त्वरित त्याचं फळ मिळतं आणि ती त्वरित इच्छा आपली पूर्ण होते. कुठलंही काही आपल्यावरती संकट असू द्या, कुठल्याही आपल्या अडीअडचणी असू द्या, त्या अडीअडचणी आपल्याला 8-4 दिवसातच आपल्याला लगेच फरक पडतो. खरोखर ह्या राधाकृष्णाच्या मंदिरात येऊन मन प्रसन्न होतं आणि दृश्य असं एकदम शांतता वाटते. खरोखर हे मंदिर सगळ्या इथं खारघरमध्ये एवढं श्रेष्ठ मंदिर मानलं जातं. इथं आहे दुर्गा मातेचं मंदिर पण आहे, साईबाबांचं मंदिर आहे खारघरला, दत्तगुरूंचं मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे. इथं भरपूर मंदिर आहेत, पण सर्वात मोठं हा मंदिर आहे आपल्या इथं राधाकृष्णाचं सेक्टर 35 मध्ये. पण खरोखर इथं गेल्याच्या नंतर एवढं मन प्रसन्न होतं आणि मनातली कुठलीही कशी इच्छा असू द्या लगेच पूर्ण होते. तर मित्रांनो, तुम्ही पण नक्कीच ह्या मंदिरामध्ये या दर्शनासाठी. आणि सर्वांना, यूट्यूब फॅमिलींना सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, सर्व ताई दादांना आणि माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलींना. तर भाविकांची किती गर्दी झालेली आहे हे पहा तुम्ही सर्वजण. एवढी गर्दी कुठल्याच मंदिरात अशी एवढी गर्दी नाही होते. पण इथं डेली आपण कधी पण मंदिराच्या दर्शनासाठी गेलो ना तेव्हा ही एवढीच गर्दी असते. इथं एवढंच भावभक्ती मनाने एवढं प्रसन्न होणारं एवढं वातावरण असतं आणि एवढं पब्लिक. आपण कधी पण गेलो ना एवढं पब्लिक तुम्हाला कधी पण भेटतं बघायला. पण कृपया मंदिरात जाताना 2 वाजता मंदिर बंद होतं दर्शनाला जाणाऱ्यांसाठी आणि 4ला परत खोलतं. त्यामुळं 2 ते 4च्या दरम्यान कोणीही मंदिरात दर्शनासाठी जाऊ नये कृपया करून, कारण की त्यांचं दर्शन होणार नाही त्यावेळेसला. त्यामुळे 2 ते 4च्या दरम्यान कोणी दर्शनाला जाऊ नका. 4च्या नंतर तुम्ही दर्शन करू शकता आणि नंतरला सकाळी 8 ते 2 वाजेपर्यंत तुम्ही मंदिरात दर्शनाला येऊ शकता. कारण की काही भक्तांना मंदिराचं बंद होण्याचा टायमिंग माहीत नसतो, पण त्यावेळेसला ते जातात मंदिरात दर्शनासाठी आणि बोलतात देवाने आपल्याला दर्शन दिलं नाही आणि देवावर ते नाराज होऊन निघून जातात. त्यामुळे कृपया करून टायमिंग मंदिराचा हा आहे मी सांगितल्याप्रमाणे, त्याच दरम्यान तुम्ही मंदिराच्या दर्शनासाठी जा. रात्री 10 वाजेपर्यंत चालू असतं मंदिर, त्यामुळे तुम्ही रात्री 10 वाजेपर्यंत जाऊ शकता. कारण की तुम्ही मध्ये जाणार आणि तुमचं दर्शन होणार नाही आणि मनामध्ये तुमच्या
तुमच्या मनामध्ये राहणार की दे बाबा आपण एवढं लांबून दर्शनाला आलो आणि देवाने आपल्याला दर्शन दिलं नाही. पण असं राधाकृष्णाचं असं काहीही नाही. पण मंदिराचा टायमिंग ठेवलेला आहे. त्यामुळे त्या टायमिंगमध्येच तुम्ही दर्शनाला कृपया करून जावं आणि खरोखर हे भाविभक्तांनी भरलेलं मंदिर, असं एकदम शांत वातावरण, एवढं पब्लिक असून सुद्धा असं एकदम शांत असं वातावरण वाटत होतं आणि एकदम असं वाऱ्याची झुळूक वगैरे एकदम असं वाटत होतं की तिथं साक्षात राधाकृष्णच उभा आहेत. पण खरोखर या मंदिराचं एवढं आश्चर्यचकित पाहिलं आणि वाटलं खरोखरच हे मंदिर खूप चांगलं आहे. आणि मी याच्या आधीही मंदिराच्या दर्शनासाठी गेले होते, पण हिडू टाकला नव्हता. तर सर्वांना